हाय हॅलो सर्वांना नमस्कार. रेश्मी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 72. मग दोघेही एकमेकांना गच्च मिठी मारली आणि त्यानंतर पार्टीत सामील झाले. कपल डान्स सुरू झाला. सगळे आपापल्या जोडीला घेऊन डान्स फ्लोअरवर गेले. मध्यभागी श्याम, शीतल तर त्यांच्या आजूबाजू इतर कपल होते. त्यात माही, रुद्र, देवांश, सई होते. छान रोमॅन्टिक सॉन्ग सुरू होतं. सगळे मस्त डान्स करत होते. राजू आणि स्नेहल पण त्यात सामील झाले. ताईच्या त्या गोड चेहऱ्यावर अजून लटका राग दिसत होता. देवांशला ती खूपच क्यूट वाटत होती. डान्स करत करत तो मुद्दामून तिला छेडत होता. त्याने तिच्या मोकळ्या केसाखालून तिच्या उघड्या पाठीवर हळूवार हात फिरवायला सुरुवात केली. त्याच्या त्या स्पर्शाने तिला गुदगुल्या होत अंगावर शहारा येत होता. तिने डोळे मोठे करून असं करू नका असं खुणावलं, पण ऐकेल तो देवांश कसला. त्याला तर तिला छेडण्यात खूप मजा येत होती. त्याने तिचे दोन्हीही हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याचा दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवला. त्याची लांब थंडगार बोटे तिच्या नाजूक कमरेवर फिरत होत. मध्येच तो तिला कमरेवर घट्ट दाबत होता आणि ती डोळे मोठे करून त्याला रागाने बघत होती. तो काही असा ऐकणार नाही म्हणून तिने तिच्या नखाने त्याच्या गालावर चिमटे घेतले. वाढलेली नखं तिची देवांशच्या स्किनवर चांगलीच रुतली. बापरे, देवांश तिच्याकडे आश्चर्याने बघून म्हणाला. तिने लगेच एक आय विंक केली. मी आव. सई बारीक डोळे करून त्याला खुन्न देत म्हणाली. जंगली बिल्ली. देवांश तिच्या कानाशी हळूच झुकत म्हणाला आणि तिच्या कानाची पाळी ओठात घेतली. शहारली ती. किलपणे हसत तिच्या डोळ्यात बघत होता. त्याच्या अशा बघण्याने लाजून झरझर गुलाबी झाली. थोड्या वेळाने पार्टी संपली. तसे सगळे गेस्ट निघून गेले. मग पवार फॅमिली, शीतलची फॅमिली आणि सरपोतदार फॅमिली मिळून छान जेवण केलं. पार्टी मात्र एकदम छान झाली. प्रताप म्हणाले. हो ना, इतक्या कमी वेळात बरंच काही केलं तुम्ही. शीतलचे बाबा म्हणाले. माणसाकडे पैसा असला की सगळ्या गोष्टी पटापट होतात, सोनाली टोमणा मारत म्हणाली. शीतलच्या आईबाबांना थोडं वाईट वाटलं. पैशापेक्षा देवांशने माणसं जास्त कमावली आहेत राणे साहेब. आज देवांशच्या एकमेकीवर खूप लोक धावून येतात. माई म्हणाली. खरं आहे माई तुमचा. आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच, पण माणसं कमावणं जास्त महत्वाचं आहे. प्रताप म्हणाले. जावई बापू हे घ्या आमच्याकडून एक छोटीशी भेट, असं म्हणून मिस्टर राणेने एक लिफाफा श्यामच्या समोर केला. हे काय बाबा, शीतल म्हणाली. तिने लगेच एक आय विंक केली. माझे काही फंड पॉलिसी आजपर्यंत केलेली कमाई आहे. मिस्टर राणे म्हणाले. बाबा हे तुम्ही मला का देताय? श्याम म्हणाला. शीतल आमची एकुलती एक मुलगी आहे. मी जे काही कमावलं आहे ते सगळं तिच्यासाठीच आहे. शीतल तिचं लग्न झालं त्यामुळे हे तिला म्हणजे तुम्हाला देतोय. ही कमाई नाही माझी, पण जे काही कमावलंय ते मेहनतीने आणि इमानदारीने. नशिबाने त्याचं मोल झालं. माझ्या मुलीला इतकं मोठं घर मिळालं. अजून काय हवंय मला एका बापाला? पण ती श्रीमंत घरी पडली म्हणून मी हे तिला न देणे योग्य नाही. शीतल जन्मली तेव्हा मी काही कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले होते. वाटलं होतं तिचं शिक्षण, लग्न यासाठी कामी येतील. आता तिला माझ्या पैशांची गरज नाही माहीत आहे मला, पण माझ्या आशीर्वादाने तिचा हक्क म्हणून हे ठेवा. मिस्टर ते किती असतील? 5-10 लाख. सोनाली तोऱ्यात म्हणाली. श्यामला सोनालीच्या वागण्याचा खूप राग येत होता, पण सगळ्यांसमोर तो त्याच्या आईला काही म्हणू शकत नव्हता. पण म्हणतात ना, काही लोकांचं भावाला औषध नसतं. सोनाली पण अशीच होती, त्यामुळे तिच्या बोलण्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. जावई बापू तुम्ही तुमचा बिझनेस उभा करताय, त्यात याने काही मदत झाली तर आम्हाला आनंदच होईल. शीतलची आई म्हणाली. श्यामने शीतलकडे बघितलं. तिने घे म्हणून डोळ्यांनीच होकार दिला. श्यामने लिफाफा उघडला आणि त्यातून चेक बाहेर काढला. 10-12 चेक होते. सगळे मिळून जवळपास 10 कोटीच्या आसपास रक्कम होती. बाबा एवढे? श्याम आश्चर्याने म्हणाला. मी दर पगारातून काही रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवत होतो. तेच पैसे आहेत न राहून सोनालीने विचारलंच. 10 कोटी? श्याम सोनालीकडे रोखून बघत म्हणाला. ते ऐकून सोनालीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. अरे वा मिस्टर राणे, तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात. प्रताप हसत म्हणाला. पण बाबा सगळं आम्हाला देताय, तुम्ही काही ठेवलं की नाही? शीतल काळजीने म्हणाली. अजून माझी 7-8 वर्ष नोकरी बाकी आहे, त्यानंतर मिशन सुरू होईल. आम्हा दोघांना असं कितीसं लागणार आहे बाळा? मिस्टर राणे. आई बाबा हे मी एका अटीवर घेईल. श्याम म्हणाला. सगळे श्यामकडे कोणती अट या आविर्भावात बघत होते. मी जो काही बिझनेस उभा करेन त्यात तुम्ही माझे पार्टनर म्हणून असाल. म्हणजे ही रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि जेव्हा मोबदला मिळेल त्यावेळी तो तुमचा ज्या रकमेच्या टक्केवारीत
देण्यात येईल. बोला मंजूर, श्याम म्हणाला. आमचं बोलणं ऐकून सोनालीला राग आला, पण देवांश माई यांना त्याचा अभिमान वाटला. पण हे मी माझ्या मुलीला दिलं आहे, तिचं स्त्रीधन मी वापस कसं घेऊ? मिस्टर माने, एक काम करता येईल श्याम, तू जी पार्टनरशिप मिस्टर राणेला देत आहेस ती शीतलला दे, म्हणजे ती तुझ्या बिझनेसमध्ये आणि तुझ्या लाईफमध्ये दोन्ही ठिकाणी पार्टनर असेल. शिवाय ती स्वावलंबी होईल. प्रताप म्हणाले. ही कल्पना सगळ्यांना आवडली. वाह अंकल, काय आयडिया दिलीत. देवांश खुश होत म्हणाला, डन. मला माझा प्रोजेक्ट सुरू करायला 20 कोटी हवे आहेत. त्यात शीतलचे 10 कोटी आणि बाकी रक्कम मी माझे मित्र करू. त्यानुसार शीतल 50% शेअर होल्डर असेल. श्याम म्हणाला. मिस्टर राणे आता तर खुश ना? प्रताप म्हणाले. हो मिस्टर. डोळ्यात पाणी आणून म्हणाले. म्हणजे शीतल सिस्टर श्यामची बॉस झाली? राजू म्हणाला. हो, माझ्या आयुष्याची आणि माझ्या बिझनेसची सुद्धा. श्याम तिचा हात हातात घेऊन म्हणाला. इस बात पे तालिया. रुद्र टाळ्या वाजवत म्हणाला. शीतलच्या घरचे रुद्रची फॅमिली जेवण करून निघून गेले. आई, तारा, आत्या पण झोपायला निघून गेल्या. यंगस्टर सगळे पुन्हा गप्पा मारत बसले होते. श्यामला आता रूम मध्ये जायची घाई पडली होती. कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. तो शीतलला खुणवत होता, ती गालात हसत होती. कोणीही त्यांना रूम मध्ये जाऊन झोपा असं म्हणत नव्हतं. भाई, आता सगळं झालं ना? श्याम म्हणाला. हो झालं. का रे? माही म्हणाली. नाही म्हणजे सगळ्यांचंच झालं असेल तर आराम करा, खूप दगदग झाली आहे ना सगळ्यांची. श्याम म्हणाला. पण मला आईस्क्रीम खायची आहे, माही म्हणाली. मला पण, सई म्हणाली. ओके, सगळ्यांसाठी मागवतो. देवांश म्हणाला. नाही मला नको, मला झोप येते. श्याम लगेच म्हणाला. ओके, गुड नाईट. देवांश खांदे उडवत म्हणाला. हा गुड नाईट. श्याम केसातून हात फिरवत उठून उभा राहिला. तर तू कोणता खाणार? रुद्र मुद्दाम म्हणाला. व्हॅनिला. शीतल म्हणाली. श्याम तिच्याकडे भुवाळ्या उंचावून बघत होता. त्याला वाटलं तो झोपायला जातोय म्हणजे ती पण त्याच्या मागे येईल. तू आईस्क्रीम खाणार? श्याम म्हणाला. हो, मग सगळे खात आहेत. शीतल म्हणाली. सर्दी होईल तुला. श्याम दात आवळत म्हणाला. तिला होईल, तुला काय त्रास नाही म्हणाली. अगं पण ही वेळ आहे का आईस्क्रीम खायची? श्याम वैतागत म्हणाला. आईस्क्रीम खाण्याची वेळ नाही, मूड असावा लागतो. सई म्हणाली. अगं वहिनी. श्याम क्यूट फेस करून म्हणाला. श्याम भावा, तुला झोपायचं तर जाऊन झोप, आम्ही पूर्ण रात्र मस्त गप्पा मारत बसणार आहोत. हो ना बॉस? राजू म्हणाला. हो, मग नंतर असा निवांत वेळ मिळणार नाही. देवांश मुद्दाम म्हणाला. तुम्हाला अजिबात माझ्यावर दया येत नाही का? श्याम कमरेवर हात ठेवून म्हणाला. देवांश म्हणाला. मला पण नाही. रुद्र म्हणाला. मला तर विचारूच नको. राजू म्हणाला. अरे मी काय पाप केलंय? श्याम म्हणाला. तू ना? माही आठवत म्हणाली. अगं माझी बहीण आहेस की दुश्मन? श्याम आश्चर्याने म्हणाला. त्यावर सगळे हसायला लागले. एन्जॉय करा. देवांश म्हणाला. थँक्स भाई. श्याम हसत म्हणाला. शीतल. श्याम तिला येण्यासाठी म्हणाला. मी आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय येणार नाही. शीतल म्हणाली. अगं. त्याच वेळी श्यामने तिला हातावर उचलून घेतलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. श्याम. तिने डोळे मोठे केले. आईस्क्रीम खायचं ना तुला? आईस्क्रीम सगळे फ्लेवर देतो. श्याम तिला नेत तिच्या कानात म्हणाला. बाकीचे गालात हसत त्यांना खात होते. चला आम्ही पण आराम करू. देवांश सईकडे बघून म्हणाला. दिस इज नॉट फेअर. तुमच्यासाठी मी इथे थांबलोय आणि तुम्ही एक एक करत आपल्या बायकोसोबत जात आहात. रुद्र म्हणाला. आमचं लग्न झालंय, तुझं व्हायचंय. माही, गो इन युअर रूम आणि खबरदार बाहेर पडलीस तर सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. देवांश रुद्रला रोखून बघत म्हणाला. रुद्रने डोळे गोल फिरवले. यस भाई, गुड नाईट. माही रुद्रकडे बघून म्हणाली आणि हसत आत निघून गेली. बेबी गर्ल कम. देवांश सईचा हात हातात घेऊन म्हणाला. आता मी कुठे जाऊ? रुद्र म्हणाला. तू माझ्यासोबत झोप. राजू रुद्रच्या गळ्यात हात टाकून हसत म्हणाला. आता काय तुझाच आसरा घ्यावा लागेल, त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. रुद्र उसासा सोडून म्हणाला. सगळं छान झालं ना? सई चेंज करून येत बेडवर बसत म्हणाली. फायनली सगळं सॉर्ट आउट झालंय. देवांश तिच्या समोर हात करत म्हणाला. सई लगेच त्याच्या कुशीत शिरली. देवांश, तुम्हाला आपली पहिली रात्र आठवते? सई म्हणाली. किती रूढ वागलात तुम्ही माझ्याशी. सई बारीक डोळे करून म्हणाली. त्यावेळी सिच्युएशन तशीच होती. देवांश तिला गच्च मिठीत घेत म्हणाला. ते काही असो, असं कुणी बायकोशी वागतं का? म्हणे ही रूम माझी आहे, इथे राहायचं तर असं राहा तसं राहा. किती काय बोलले. ती त्याच्यापासून दूर होत त्याला आता रागाने बघत होती. मग त्याचा बदला घेणार का तो? देवांश सहज म्हणाला. हो हो. सडू, निर्दयी, निष्ठुर. सई गुडघ्यावर बसून कमरेवर हात ठेवून म्हणाली. खरंच मी असा आहे? देवांश क्यूट फेस करून म्हणाला. हो अगदी, याही पेक्षा वाईट. सई आता त्याच्या अंगावर बसून म्हणाली. मग यासाठी तू मला किस करून पनिश करणार? देवांश भोळीपणाने म्हणाला. हो, आता मी तुम्हाला किस करणार. तिने त्याचं शर्ट हातात पकडलं. थोडं हळू कर हा, हार्ड नको. देवांश बिचारा फेस करून म्हणाला. नाही, मी खूप रिलीफ किस करणार. असं म्हणून सईने त्याच्या ओठात ओठ मिसळले. त्याला खरंच खूप रिलीफ किस करत होती. वेडी. त्याने तिला तिच्या बोलण्यात फसवून त्याचा हेतू साध्य केला होता. त्याला अशी वाईल्ड
सई खूप आवडायची. त्याला पनिशमेंट देण्याच्या नादात ती त्याच्यावर करतीये तिच्या लक्षातच आलं नाही. मग त्यानेही तिला साथ द्यायला सुरुवात केली. दोघेही मग रात्रभर एकमेकात हरवून गेले होते. सकाळी सईला जाग आली. देवांश अजूनही तिला बिलगून झोपला होता. तिला रात्रीचा प्रकार आठवला आणि ती गालात हसली. देवांश, सई त्याच्या कपाळावर आलेल्या केसांना नीट करत म्हणाली. देवांश म्हणाला. उठा ना, मला उठायचं आहे. सई म्हणाली. आत्ताच नाही, झोप थोडा वेळ. देवांश तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. देवांश, सगळे उठण्याआधी मला माझं आवरायचं आहे. सई म्हणाली. जा, देवांश म्हणाला. सई फ्रेश व्हायला निघून गेली. देवांश अजूनही झोपून होता. सुनबाई, बाहेरून यशोदा मावशीने आवाज दिला. सई नेमकीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिने दार उघडलं. मावशी, मी येतच होते. सई म्हणाली. आरामात या, काही घाई नाही. हे तुमच्यासाठी आलं आहे. ते द्यायला आले होते. यशोदा मावशीने तिला एक मोठं गिफ्ट पॅक केलेलं वस्तू दिली. काय आहे हे? सई म्हणाली. माहित नाही, तुमच्या नावाने आलं आहे. यशोदा मावशी निघून गेली. तिने दार लावून घेतलं आणि कुतूहलाने त्या गिफ्टकडे बघत होती. तिने ते नीट उघडलं तर त्यात खूप मोठा टेडी होता. त्यापेक्षाही मोठा. तो बघून तिने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. हॅपी टेडी दे. देवांश तिला मागून मिठीत घेत म्हणाला. देवांश, तुम्ही आणलं? सई खुश होत म्हणाली. खास तुझ्यासाठी मागवलं आहे. देवांश म्हणाला. मला असाच टेडी हवा होता. खूप सुंदर आहे. सई त्या टेडीवर हात फिरवत म्हणाली. मी तुला इतका मोठा टेडी दिला. माझं रिवॉर्ड? देवांश तिच्या मानेवर नाक मुरडत घासत म्हणाला. ठेवून किस केलं. तिला अजून गच्च मिठी मारली. सई आणि शीतल आता मिळूनच घरचं आवरून कॉलेजला जात होत्या. देवांशने त्यांच्यासाठी एक कार आणि ड्रायव्हर दिला होता. व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्याने देवांशने त्याच्या स्टाईलमध्ये रोज सईसाठी काहीतरी नवीन सरप्राईज प्लॅन केलं होतं. दोघेही तेच एकमेकांवर प्रेम करत राहतील असं प्रॉमिस डेच्या दिवशी एकमेकांना प्रॉमिस केलं. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा असाच एकमेकांच्या मिठीत होणार असं डेच्या दिवशी ठरवलं. एकमेकांचा रुसवा फुगवा गोड किस करत घालवायचा असं किस ठरवलं. त्यासाठी त्यांनी सरप्राईज प्लॅन करत सगळी तयारी केली. राजू, आम्ही पुढे जातोय. तू सगळ्यांना घेऊन मागून फार्म हाऊसवर ये. देवांश म्हणाला. ओके बॉस, राजू म्हणाला. देवांश, रुद्र, श्याम अगोदरच फार्म हाऊसवर गेले. त्यांनी लॉन खूप छान सजवला होता. सगळीकडे रेड हार्ट बलून लावले होते. एका मोठ्या डायनिंग टेबलवर फूड ड्रिंक अरेंज केलं होतं. सगळीकडे रेड रोज लावले होते. पूर्ण लॉन मध्ये रंगीबेरंगी मंद प्रकाश होता. सगळं काही त्यांनी स्वतःच्या हाताने सजवलं होतं. रात्री 7च्या सुमारात राजू, सई, शीतल आणि माहीला घेऊन फार्म हाऊसवर आला. ती खूप एक्सायटेड होत्या. शीतल आणि माहीने तरी व्हॅलेंटाईन डे अगोदर सेलिब्रेट केला होता, पण सईची पहिलीच वेळ होती. ती त्यांच्यापेक्षाही जास्त एक्सायटेड होती. सिस्टर, तुम्ही इथून जा, मी थोड्या वेळाने आलोच, राजू म्हणाला. तिघी हो म्हणाल्या आणि चालत लॉन मध्ये आल्या. सगळं डेकोरेशन बघून तर त्या खूप खुश झाल्या. समोरच्या टेबलवर तिघी साठी 3 पेपर बॅग ठेवले होते. त्यावर त्यांची नावं होती. प्रत्येकीने आपापल्या नावाची बॅग घेतली आणि आत डोकावून पाहिलं. त्यांच्यासाठी रेड कलरचे वन पीस होते. त्यात सोबत एक नोट होती. त्यात त्यांना चेंज करून यायला सांगितलं होतं. तिघी डायरेक्शन दाखवलेल्या एरोला फॉलो करत आत एका रूम मध्ये आल्या. हे त्यांना लागणारं सगळं सामान होतं. तिघींनी आपापले ड्रेस घातले, त्यावर साजेसा मेकअप केला आणि पुन्हा बाहेर आल्या. बाहेर लॉनच्या मध्यभागी एक छोटासा टेबलवर एक रेड वेल्वेट केक छान सजवून ठेवला होता. गेले कुठे? माही म्हणाली. तोच पाठीमागून रुद्रचा आवाज आला. अनमोल, जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत साथ तुझी हवी आहे. पर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली कितीही संकटे तरी न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे माय लव्ह. रुद्र चालत माहीच्या समोर येऊन उभा राहिला. माहीने त्याला मिठी मारली. मग रुद्र तिला घेऊन बाजूला झाला. पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा, ओठांवर स्मित घेऊन. आले कधी जर तुझ्या डोळ्यात दुःखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंद अश्रू तिथे तिथे देऊन. हॅपी व्हॅलेंटाईन डे पिल्लू. एक गुलाबाचं फूल हातात घेऊन श्याम शीतलकडे येत होता. त्याने फूल शीतल समोर केले. तिने हसत हातात हात घेतला. मग दोघेही, रुद्र आणि माही उभे होते तिथे गेले. आता वेळ होती देवांशची. सई आधीरतेने आजूबाजूला त्याला शोधत होती आणि अचानक सगळीकडे अंधार होऊन एक स्पॉटलाईट तिच्यावर येऊन थांबली. तिने लगेच चेहऱ्यावर हात धरला आणि समोर प्रयत्न केला. शब्दाविना
कळावं, मागितल्याशिवाय मिळावं, ध्यानाविना जुळावं, स्पर्शा वाचून ओळखावं, तुझं माझं प्रेम. दाटून आलेल्या संध्याकाळी जसं अवचित ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. तेच प्रेम माझ्या बेरंग आयुष्यात आणणारी एक सुंदर परी आहेस तू. तुझ्या प्रेमाचा रंग मला लागला. हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी गर्ल. देवांश सई समोर येत गुडघ्यावर बसला आणि तिच्या हातात घेऊन त्यावर हलके ओठ टेकवले. सईच्या डोळ्यातून पाणी आलं. किती सुंदरपणे त्याने त्याचे भाव तिला सांगितले होते. तिने लगेच त्याला मिठी मारली आणि आकाशात एक फटाका वाजला. त्यातून त्याच्यावर चमकणारे तारे पडत होते. खूप सुंदर दृश्य होतं ते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि लाईट्स ऑन झाल्या. वाव भाई, काय भारी फिलिंग सांगितल्या तू, माही म्हणाली. हो जीजू, खूप छान, शीतल म्हणाली. चला चला केक कट करूया, श्याम म्हणाला. राजू कुठे आहे? देवांश आजूबाजूला बघत म्हणाला. आम्हाला सोडून ते बाहेर गेले होते, ही आठवत म्हणाली. बाहेर कशाला? श्याम म्हणाला. अरे भाई, इथे सगळे आपण कपल आहोत. बिचारा आपल्यात काय करणार, बोर झाला असता म्हणून परत गेला असेल, श्याम म्हणाला. बरोबर, तो अजून सिंगल आहे, रुद्र म्हणाला. नाही रुद्र. तितक्यात राजूचा आवाज आला. सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं. अरे भाई, तू कुठं होतास? माही म्हणाली. सिस्टर, आज जसं या तिघांनी तुम्हाला सरप्राईज दिला आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज देणार आहे, राजू गालात हसत म्हणाला आणि थोड्या बाजूला गेला. सगळे एकमेकांना बघत होते. राजू एका मुलीला घेऊन त्यांच्या समोर उभा राहिला. तिनेही रेड गाऊन घातला होता, पण चेहऱ्यावर मास्क लावून होता. ही कोण? सई म्हणाली. माय व्हॅलेंटाईन. असं म्हणत राजूने केसातून हात फिरवला. व्हॉट? देवांश आश्चर्याने म्हणाला. येस बॉस, राजू म्हणाला. अरे पण ही आहे तरी कोण? आणि कालपर्यंत तर तुला कुणी गर्लफ्रेंड नव्हती, आज अचानक कशी काय भेटली? श्याम म्हणाला. ते सगळं जाऊ दे, पण ही आहे तरी कोण? रुद्र म्हणाला. वेल, तुम्ही सगळे हिला ओळखता, राजू म्हणाला. देवांश निरखून तिच्याकडे बघत होता. डॉक्टर स्नेहल, देवांश म्हणाला आणि स्नेहलने हसत चेहऱ्यावरचा मास्क काढला. ओ माय गॉड, डॉक्टर स्नेहल आणि तू? माही म्हणाली. येस सिस्टर, राजू म्हणाला. राजू दादा, हे कधी झालं? आई राजूला मिठी मारून म्हणाली. आमच्या रिसेप्शन पार्टीमध्ये, असं म्हणत राजूने त्याला सगळं सांगितलं. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू, देवांश राजूला मिठी मारून म्हणाला. मला 2 वहिनी झाल्या, सई खुश होऊन म्हणाली. मग सगळ्यांनी मिळून केक कट केला. एकमेकांना प्रेमाने भरवून पुन्हा व्हॅलेंटाईन विश केलं. श्यामने रोमॅन्टिक म्युझिक ऑन केलं. सगळे आपापल्या पार्टनर सोबत एकमेकांच्या डोळ्यात पाहून डान्स करत होते. पार्टी बराच वेळ चालली. रुद्र आणि राजू माही आणि डॉक्टर स्नेहल यांना घेऊन घरी आले आणि देवांश, सई, श्याम, शीतल फार्म हाऊसवर थांबले. व्हॅलेंटाईन संपला, आता वेळ आली आहे ते परीक्षेची. सई आणि शीतल जोमाने अभ्यासाला लागल्या. त्यात त्यांना माईने घर कामातून पूर्णपणे सुट्टी दिली होती. दोघेही मिळून छान अभ्यास करत होत्या. रात्री देवांश सुद्धा त्यांचा अभ्यास करून घ्यायचा. झोपताना तिला डिस्टर्ब नको म्हणून त्याने तिला परीक्षा होईपर्यंत स्वतःवर बराच ताबा ठेवायचं ठरवलं होतं. सई जाम आगाऊपणा करायला लागली होती. मुद्दाम त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी ती वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायची आणि बिचारा देवांश तिच्या त्या अदावरून भुलून जायचा आणि तिच्यावर खूप प्रेम करायचा. बघता बघता परीक्षा संपल्या आणि त्या आनंदात दोघींनी घरात जाम गोंधळ घातला. त्यांच्या वेडेपणामध्ये श्याम, माहीही सामील व्हायचे. श्यामचं बिझनेसचं कामही आता फायनल झालं होतं. त्यांना देवांशच्या गॅरंटीवर बँकेने लोन दिलं होतं. फॅक्टरी डिझाईन बनवून झालं होतं. त्यासाठी त्यांनी जागा सुद्धा घेतली होती आणि आज तिथेच भूमिपूजन होतं. भाई, श्याम म्हणाला. हे काय? देवांश म्हणाला. भूमिपूजन तूच करायचं, श्याम म्हणाला. ही फॅक्टरी तुझी आहे, देवांश म्हणाला. हो, पण तुझ्यामुळे आम्हाला लवकर लोन मिळालं, श्याम म्हणाला. मी फक्त तुझी गॅरंटी घेतली, बाकी काही नाही, देवांश म्हणाला. हा तुमचा मोठेपणा आहे सर. तुमच्यासारख्या यशस्वी व्यक्तीच्या हाताने भूमिपूजन होणं आमच्यासाठी एक गुड लक आहे, श्यामचा पार्टनर म्हणाला. देवांश, अरे ते एवढं म्हणत आहे, त्यांना नाराज नको, माही म्हणाली. मग देवांशने पूजा करून नारळ फोडला आणि जमिनीत उधळ मारून भूमिपूजन केलं. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. सगळं व्यवस्थित सुरू होतं. शीतल श्यामला मदत करायची. दोघेही दिवसभर साईटवर राहायचे आणि सई घर सांभाळत होती. माईने आता पूर्ण जिम्मेदारी तिला दिली होती. आणि अचानक, तुला किती वेळा सांगितलं मला फोन करायचा नाही. त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. माझ्यापासून दूर राहायचं, समजलं? असं म्हणून सोनालीने फोन कट करून रागाने फेकून दिला. सई तिच्यासाठी कॉफी घेऊन तिच्या रूममध्ये आली होती. तिने तिचं बोलणं ऐकलं होतं. मॉम, काय झालं? सई काळजीने म्हणाली. तू कधी आलीस? सोनाली घाबरून म्हणाली. मगाशी तुम्ही फोनवर कुणाला तरी रागवत होता. कोण होतं? सई कॉफी ट्रे ठेवत म्हणाली. रॉंग नंबर होता. तू माझ्या रूममध्ये कशाला
आलीस? सोनाली जरा रागात म्हणाली. तुम्ही कॉफी मागवली होती ना? सई म्हणाली. नकोय, मला घेऊन जा, सोनाली म्हणाली आणि बेडवर आडवी झाली. तिला तिचं वागणं खटकलं. ती ट्रे उचलून बाहेर निघून गेली. ती जाता सोनालीने रूमचं दार बंद केलं. तो घरापर्यंत पोहोचण्याआधी मला त्याचा बंदोबस्त करायला हवा, सोनाली विचार करत होती. तिने लगेच एक फोन लावला. हॅलो, मी येते. एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला आणि पर्स घेऊन मॅन्शन बाहेर पडली. समोर काय झाले पाहूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात.